पहा आज शिकायचं आपल्याला सरळ व्याज. सरळ व्याज जर काढायचं असेल तर आपल्याला सरळ एका सूत्रात सगळे गणित सोडवता येतात. एका सूत्रात तुम्हाला एका सूत्रात जमून नाही लागले म्हणून आपण प्रत्येकाचं सूत्र वेगवेगळे घेऊ. सरळ व्याजचं सूत्र काय पहा पहिल्यांदा समजून घेऊ नंतर गणित तुम्हाला सोडायला देतो. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ किंवा मुदत म्हणलं तरी चालते. याला भागीला आले 100. आता हा पहिला म्हणजे मुद्दल. पहिला म्हणजे काय मुद्दल. दुसरं काय दर म्हणजे काय दर. काम म्हणजे काय काम. काय असते वर्षे नाव येते. आणि दर कसा बघायचा त्याचा पर्सेंटेज मध्ये दाखवलेला असते दर उदाहरणार्थ. हे झालं सूत्र. एवढं जर सूत्र पाठ असलं आपलं एक सूत्र पाठ असलं आपल्याला सगळ्या प्रकारचे गणित सोडवता येतात. आता एक गणित घेऊ आपण. ते गणित घेऊन आपण सोडवू. समजा गणेशने एका बँकेत 6000 रुपये किती 6000 रुपये 6000 रुपये 5% दराने 5% दराने 7 वर्षासाठी काय केले 7 वर्षासाठी जर ठेवले तर त्याला सरळ व्याज त्याला व्याज किती मिळेल. काय प्रश्न विचारला व्याज किती मिळेल. मग काय करायचं आपल्याला दिलेल्या गोष्टी कोणत्या आहेत जी रक्कम त्याला ठेवली आहे म्हणायचं मुद्दल. काय म्हणायचं मुद्दल बरोबर आली मध्ये 6000 दर काय आला माझा दर कसा ओळखायचा टक्के किंवा दर लावलेले असते किंवा दशादशे काय म्हणते ते दशादशे दर 7 करा. मग दर आला माझा 5% म्हणून मी इथे घेतले 5. कालावधी किती 7 वर्ष म्हणून मी इथे 7 घेतले. आता काय करायचं फक्त हे सूत्र पाठवायचे. या सूत्रात किती टाकायचं काय संबंध काढायचं ना सरळ व्याज काढायचं. मग सरळ व्याजचं सूत्र काय आपण सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिले 100. मग याच्यात मी किती टाकणार मुद्दल किती आहे माझी 6000 इथे टाकायचे शब्द खाचा गुणिला दर किती आहे 5 गुणिला किती वर्षासाठी आहे 7 भागिला 100. काय करायचं शेवटी एकच स्थानी जर शून्य येत असतील शेवटी जर शून्य असतील तर शून्य शून्य कट करायचे म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाते. मग शेवटचा शून्य कट केला शेवटचा शून्य कट केला. आलं लक्षात इथपर्यंत. मग आता राहिलेल्या संख्या आहेत आपल्या 60 आहे गुणिला 5 आहे गुणिला 7 आहे. आणखी सोपं करायचं काय करायचं 60 वर 6 वर शून्य आहे 60 त्या शून्याचा 2 मिनिटं आधी विचार करायचा ना. समजायचं 6 आहे 2 5 आहे 7 7 35 6 पंच 30. कसंही करा तुम्हाला जे सोपं जायचं. जर मी केलं 6 पंच 30 आणि 30 7 किंवा 30 गुणिले 7 केलं की 7 त्रिक 21. हा शून्य जशाला तसा. काही जणांना समजलं काही जणांना समजलं नाही. त्यासाठी परत करू आपण. पहा मी काय केलं या 60 गुणिला 5 याचा गुणाकार केला तर किती आला 6 पंच 30 म्हणजे माझा आला 300. बरोबर आहे. गुणिला राहिले किती म्हणजे 7 करायचे मी गुणिला 7 केलं 7 0 0 7 0 0 7 त्रिक 21. पहा आलं का माझा आन्सर सेम. या एवढ्या गोष्टी न करता आपण काय करायचं जागीच तोडायचं. काय करायचं संख्येचा गुणाकार करायचा की ते 6 आणि 7 6 आणि 5 याचा गुणाकार केला 6 पंच किती आले 30. मग तिथं जर 30 म्हणजे काय असते रे एक शून्य आला. शून्य 2 मिनिट झाले आपल्या मनात ठेवायचा. शून्य काय करायचं आपल्या मनात ठेवायचं. राहिला आपल्याला याला गुणायचं म्हणजे 30 ने आपल्याला 7 का गुणायचं 3 ने मी काय केलं 7 ने गुणलं 3 7 21. हा एक 0 आणि हा एक 0 असे 2 0 देऊन टाकले. हे काय निघलं आपलं व्याज निघलं. काय निघलं व्याज.